शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आणि त्याचप्रमाणे बीजेपी कडून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशाप्रमाणे अंबरनाथ मध्ये आज युती झालेली आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये युती आहे, केंद्रामध्ये युती आहे, अनेक ठिकाणी युती आहे आणि विशेषतः अंबरनाथ मधील जो मतदार आहे तो युतीचा मतदार आहे आणि अंबरनाथ शहराचा विकास लक्षात घेऊन आणि नागरिकांची अपेक्षा लक्षात घेऊन दोन्ही पक्षांनी आम्ही युती केलेली आहे, या बाबतीमध्ये संदेह नाही। आताच नंदू परब यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही प्रश्न अधोरेखित असतील किंवा त्या बाबतीमध्ये चर्चा होणं आवश्यक असेल त्या बाबतीत वरिष्ठ जे आदेश देतील त्याप्रमाणे त्याची कार्यवाही होईल, परंतु 100% युती ही झालेली आहे, कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु राहिलेला नाही आणि त्यामुळेच अंबरनाथ शहरामध्ये शिवसेना भाजपा ही युती झालेली आहे। भाजपने काय ठेवली नेमकं कशावरती ही युती तुमची झालेली, काय नेमकं फॉर्म्युला ठरलाय का, काही फॉर्म्युला ठरलं का? शहर विकास हाच एक फॉर्म्युला आहे। 4 महिने लागले या गोष्टीला, 4 महिने झाले निवडणूक होऊन। यावेळी आता शिवसेनेकडून गटाला मान्यता मिळाली, त्यानंतर आता तुमची युतीचा प्रश्न समोर आलाय आणि त्यानंतर विकास तुमच्या समोर आलाय। नेमकं आता तुमच्याकडे सगळ्या समित्या येणार होत्या, तुमचं बहुमत असताना मग तुम्ही आता युती का करता? युती का करता म्हणजे युती केल्यामुळे शहर विकासाचं काम अधिक गतीने होईल याचा ठाम आम्हाला विश्वास आहे आणि येथील मतदाराचा जो कल आहे की शहर विकास आवश्यक आहे, शहर विकासासाठी आम्ही युतीच्या हातात सत्ता दिलेली आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे युती झालेली। उपाध्यक्ष पदाचा जो तिढा आहे, ज्या पद्धतीने सांगितलं 2 वर्ष 3 वर्षाच्या फॉर्म्युल्याची बाहेर चर्चा आहे, त्याविषयी भाजपला आपण हे ज्यांना कोणाला युती होऊ नये असं वाटत असेल त्यांनी ज्या काही बातम्या पसरवल्या असतील त्याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही आणि तुमच्याकडे काय माहिती आहे ती आम्हाला समजलेली नाही, परंतु तिढा हा राहिलेला नाही एवढं ठामपणे सांगतो। शिवसेनेची युती झाली पाहिजे, विकास कामांसाठी युती झाली पाहिजे, आज चर्चा देखील झाली। शिवसेना भाजपाची युती देशात आहे, राज्यातही आहे आणि इतर सगळ्या ठिकाणी आहेच। त्याचप्रमाणे या अंबरनाथ नगर परिषद युती आज जवळजवळ फायनल झालेली आहे। बऱ्याचशा समित्यांवरती एकमत होऊन आम्ही लोकांनी त्या जवळजवळ आमचं फायनल झालेलं आहे। एखाद्या विषयावरती थोडस चर्चा चालू आहे, त्या चर्चेसाठी आम्ही म्हणजे श्रीकांतजी शिंदे साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील, यांच्यावर आम्ही काही विषय सोपवलेले आहेत। जवळजवळ बाकी सगळ्या गोष्टी युती आमची फायनल झालेली आहे। 1-2 विषयावरती चर्चा चालू आहे, त्या चर्चेमधनं आम्ही आज तो विषय चव्हाण साहेबांकडे, मी भाजपकडून मी तिकडे नेणार आहे, तसं लांडगे साहेब शिंदे साहेबांकडे नेतील किंवा खासदार साहेबांकडे नेतील आणि वरच्या जे आमचे नेते बसून तो विषय फायनल करतील। तो जो डिसिजन घेते आम्हाला दोघांनाही मान्य। पण उपनगराध्यक्ष जो म्हणजे अशी चर्चा रंगू लागली की उपनगराध्यक्षाचा पद जो आहे 3-2चा असा फॉर्मॅट करणार आहे, अशी ही चर्चा सुरू आहे। या संदर्भात काही चर्चा झाली का? चर्चा चालू आहे, जवळजवळ ते फायनल झालेलं आहे। मात्र आता तुम्ही चर्चा करता ते युती झाली समजायची का याच्यावरती आता वरिष्ठ निर्णय घेणार? या पूर्ण विषयावरती वरिष्ठ निर्णय घेणार आहेत। 90% युती झालेली आहे, 1-2 विषय त्याच्यासाठी वरिष्ठ चर्चा करणार आहेत आणि त्यांचा 2 निर्णय असेल तुम्हाला मान्य। तुम्हाला ते उद्या सांगू, आता लगेच सांगणं आम्हाला उचित वाटत नाहीये, पण लवकर तुम्हाला ते विषय कळते। याचिका जी आहे ती मागे घेणार का? तसं तुम्ही म्हणता की युती झाली, तर सेनेने आणि भाजपने जे याचिका दाखल केली ती मागे घेणार का? युती म्हणजे पूर्ण युती आहे, इथे दुसरा
काय विषय असू शकत नाही. युती ठरली, जे विषय असतील आम्ही ते जे शिवसेनेकडनं आणि बीजेपीकडनं एक मताने एक दिलाने युती करणार. याच्यात कुठला विषय होणार? याचिका मागे घेणार. हो घेणार ना, का नाही घेणार? थँक्यू सर. नेमकं कुठल्या विषयावरती घोडा आहे कारण तुम्ही आता वरिष्ठांकडे पाठवता. असा घोडं अडलं म्हणण्यापेक्षा वरिष्ठांचा निर्णय ज्यावेळी ठाम राहावा, जे आम्ही केलंय, आम्ही जो चर्चा केली आहे त्या विषयावरती वरिष्ठांनी ठाम त्यांची मंजुरी मिळावी यासाठी आम्ही पाठवतो.